व्यापाऱ्यांचं कर्ज माफ होते, पण शेतकऱ्याकडे कुठेही लक्ष दिलं जात नाही। एकंदरीत हे सरकार म्हणते की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि जर शेतकरीवर जर उपाशीमारीची वेळ जर आली तर हे सरकार का बरं लक्ष देत नाही। नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक मीटिंग आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या मीटिंग मध्ये निर्णय घेण्यात आले शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या मुद्द्यानुसार। एकंदरीत आपल्यासोबत काय सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत। कशासाठी ही मीटिंग घेण्यात आली होती, काय निर्णय घेण्यात आले, काय कुठे तुम्ही निवेदन देणार? आम्ही वसमत तालुका स्वाभिमानी संघटना कार्यकारिणी इथं संपूर्ण जमलेली आहे। बापूराव गरड अध्यक्ष वसमत तालुका, नारायण मुगाजी कदम उपाध्यक्ष, सचिव माधवरावजी कदम, युवा अध्यक्ष माऊली यांच्या नेतृत्वाखाली, सदाशिव ढोरे सर्कल प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली। आमचा वसमत तालुक्यामध्ये कर्जमाफीचे जे फॉर्म ते भरणं चालू आहे। शेतकऱ्यावर झालेला बोजा कर्ज माफ करण्याबाबत शासनाला आमचे म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याला तुम्ही या कर्जाच्या बोध्याखाली तुमच्या धोरणामुळे जे शेतकऱ्यावर कर्ज झालेलं आहे, आयात बंदी, निर्यात बंदी, कांदा आयात करणे, डाळ आयात करणे, पाम तेल आयात करणे, GST या सर्व माध्यमातून शेतकऱ्यावर जे बोजा झालेला आहे, MSP कायदा करायला पाहिजे, मग तो अजून लागू केला नाही। तरी शासनाकडे आमचे एवढंच म्हणणं आहे, जे काही आपल्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर नारकत बोजा झालेला आहे, कर्ज झाले ते, त्या कर्जामधून मुक्तता करणे हे कार्य आमचं वसमत तालुक्यामध्ये फॉर्म भरायचं आणि सोयाबीनला हमी भाव, सर्व बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे आणि कर्ज शेतकऱ्याचं लाईट बिल असो का इतर सोसायटीचं कर्ज असो कोणतंही माफ करण्याचे आमचं काम फॉर्म भरणं चालू आहे। तालुक्यात त्याला प्रतिसाद चांगला भेटत आहे। प्रत्येक गावात 500-1000 फॉर्म भरत आहेत व सर्व कार्यकर्ते मंडळी वसमत तालुक्यातील या कार्यक्रमात सक्रिय आहेत। शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे, आमची जरी कर्जमुक्तीची मागणी जर मान्य नाही केली तर तीव्र आंदोलन वसमत स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं छेडण्यात येईल अशी आमची शासनाला विनंती आहे। 20 तारखेच्या अगोदर आम्हाला हे फॉर्म सट्टी साहेब यांना शेगावमध्ये बैठक आहे तर 23ला आम्हाला नेऊन द्यात। वसमत तालुक्यातील शेतकऱ्याला जाहीर करण्यात आहे की आम्हाला 20 तारखेपर्यंत कर्ज माफीचे फॉर्म लवकरात लवकर आणून देणे आणि कर्जमाफीच्या फॉर्मला सहकार्य करणे। शासनाने असं ठरविलं आहे की काही मोजक्या उद्योगपतींना जर कर्ज माफ होते तर आम्हा शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही असा प्रश्न आमचा सरकारशी आहे आणि सर्व तालुक्यामध्ये कर्जमाफीच्या फॉर्मला प्रतिसाद चांगला भेटत आहे। प्रत्येक गावामध्ये फॉर्मला उत्कृष्ट प्रतिसाद भेटत आहे आणि शेतकरी कर्जमाफीचे फॉर्म भरत आहेत। नक्कीच आपण पाहिलं असेल, सरकार शेतकऱ्यावर दुजाभाव काऊन करते असा प्रश्न देखील यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत व्यापाऱ्यांचं कर्ज माफ होते पण शेतकऱ्याकडे कुठेही लक्ष दिलं जात नाही। एकंदरीत हे सरकार म्हणते की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि जर शेतकरीवर जर उपाशीमारीची वेळ जर आली तर हे सरकार का बरं लक्ष देत नाही, असं देखील शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत। आपण पाहिलं असेल, एकंदरीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगणार मामा? आज समोर काय सांगणार? आज शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झाली, काय निर्णय घेण्यात पूर्ण माफ व्हायला पाहिजेच की 10 लाख असो की 5 लाख असो, 7-12 कोरा झाला पाहिजे शेतकऱ्याचा, तर शेतकरी वाचणार। तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची बारी आलेली, शेतातला काही रुपया उरत झाला शेतकऱ्याला। शेतकऱ्याचा 10 रुपये खर्च व्हायला, 20 रुपये हे शेतकऱ्याला खर्च लागायला आणि खतबियाचे भाव वाढले, शेतीमालाच्या कोणा भाव नाही, FRPच्या सोयाबीन कमी घ्यायत, FRPच्या मागे समजे माल कमी घ्यायचे शेतकऱ्याचे, कोण्याच मालाला भाव नाही शेतकऱ्याला। आज 500 रुपये रोज झाला रोजदाराला आणि शेतकऱ्याच्या मालाला कोणी विचारायला तयार नाही। शेतकऱ्याचा कचरा करून टाकला लोकांनी, कचरा म्हणजे आम्ही शेतकरी असून भिकारी, आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे अशी काहीच राहील, आमच्या खिशात रुपया राहीन झाला। इतकी इस्पट महागाई झाली, इस्पट काला म्हणतात, इस्पट महागाई आणि खिशात रुपया राहीन झाला शेतकऱ्याचा जो खता बियाचे पोट 250चं पोत 1700ला पोत झालंय। हे शेतीच आम्हाला कर्ज करायला पूर्ण काय मागणी आहे तुमची सरकारकडे? 100% कर्ज माफ व्हायला पाहिजे शेतकऱ्याचं, तर आम्ही शेतकरी वाचू शकतो, ना तर शेतकरी वाचू शकत नाही। पुढची भूमिका तुमची काय असणार? आम्ही रस्त्यावर उतरू, रस्ते जाम करून टाकू, समजा रस्ता बंद करून टाकू, संदेश आम्ही मरायला तयार आहोत। आम्ही समजा शेतकऱ्याला काय उरत नाही, शेतकरी काय शेती करून उपयोग आहे याच्यामध्ये? आपण पाहिलं असेल, नक्की शेतकऱ्या
शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. आणि एकंदरीत या सरकारनं शेतकऱ्याचं घरानं जर ऐकून नाही घेतलं तर लवकरात लवकर आम्ही रस्त्यावर देखील उतरू असा देखील इशारा देताना पाहायला मिळतोय. आणि हे सरकार आता शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.